हॅलो गाईस, तर आम्ही चाललो आहे तोरणा किल्ल्यावर फिरायला. तर बघूया आपण आज काय काय होतं आहे. तर आम्ही 11 जण चाललो आहे. शिवम, हा प्रसाद, हा नीरज, मोन्या, शुभम आणि आतिश आणि मी. तर आता आम्ही थोड्याच वेळात निघतो आहे. आमचे अजून मित्र येतात ते. तर आम्ही खडकवासल्यापाशी सगळे एकत्र भेटणार आहे. तिथून पुढे तुम्हाला दाखवेल काय होईल ते. आणि इथे एक सीन झाला आहे. नीरजने एक मॅप डाउनलोड करून ठेवले होते, पण कोणीच डाउनलोड नाही केले. तर आम्ही इथे आता एकत्र सगळे भेटलो आहे. तर इथून निघाल आम्ही थोड्याच वेळात. आता ह्यांचं नवीनच प्लॅनिंग चालू आहे नारळ फोडायचं, आणि त्याचं मलाच सांगितलं आहे उद्घाटन करायला ट्रिपची. तर मी नारळ फोडत आहे मस्त हे. अशा प्रकारे सोने खूपच जोश. आपण पोचलो आहे खडकवासल्यापाशी. हे बघा, आता आम्ही निघालो आहे खडकवासल्यावरून. आणि आमचं ठरलं आहे की कुठेतरी हॉटेलमध्ये थांबून थोडंफार नाश्ता करून मग निघूया पुढे. आम्ही चाललो होतो तेवढ्यात पोरांची फुल मस्ती चालू झाली आहे. तर इथं आपण थांबलो आहे खायला हॉटेलवर. इथं नाश्ता करणार आहे. सोन्याचं बा काय म्हणतो बा, ऐका थोडंसं. इथे प्रसादची गाडी थोडी इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी लावली आहे. जरा चार्जिंगची गरज आहे आम्हाला. चालतंय, तर भेटूया आपण नाश्ता करताना. आम्ही आता नाश्त्याला पोहे घेत आहे. व्ह्यू पण हवेला खूप चांगला आहे. इथं व्ह्यू चांगलं आहे. तुम्ही इथं राहण्याची पण सोय आहे खूप. हे बघा, खाण्यापिण्याची पण सोय आहे मस्तपैकी. इथे आता पोह्याचा नाश्ता आलेला आहे. सगळे नाश्ता करत आहे पोह्याचा. तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही पुढचा प्रवास करत आहे. तर निघालो आहे आम्ही तोरणागडाच्या दिशेने. आता आम्ही पोहोचलो आहे इथे तोरणागडाच्या पायथ्याशी, म्हणजे पार्किंगच्या इथे. इथं सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत. आता आपण थोड्या वेळात ट्रेकिंगला चालू करू. तेव्हापर्यंत एकदा ब्लॉग दाखवा. चाललो आहे वरती तोरणागड ट्रेकिंगसाठी. आणि इकडे मागे गाड्या लावलेल्या आहेत. इथे त्या झाडापाशी गाड्या लावल्यात. तर चला आता. ते साहिल भाऊ एक आमचं खूपच अवघड आहे याचं, जरा बघू काय होते. हा आहे पायथाच ना. हा पायथ्याच आहे. आता बघू कोण कुठल्या पद्धतीने चढतंय. कुणाला चढवावं लागतंय का ढकलत न्यावं लागतंय. झोपून चढ पण चढ. नाही आता जे सँडल घालून आलेत ना त्यांची लय वाट लागणार. मी ऐकलं होतं की हा ट्रेक खूप अवघड आहे. तर बघूया आपण किती अवघड आहे. काय पोरांनो, भरलेला असतं माहितीये का, एवढाच रस्ता असतो. एवढ्या उन्हाचा आम्ही ट्रेकिंग साठी आलोय. आणि हा आमचा गडी इथेच दमलाय. सगळ्यांना तार झालाय. दम तर लागतोय खूप. हा असं नाही, पुढचा घे. पुढे पण काही लोक. आमचं पुढचं घे. आता मी तुम्हाला तोरणा किल्ल्यावर काही सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो.
आत्ता कुठे आम्हाला पाणी दिसले आहे किल्ल्यावर आणि इथे पण सोन्याला फोटोच काढायचे आहेत. या किल्ल्यावर माकडं खूप आहेत हा. आणि काही पोरं पोरी माकडांना घाबरून आत्ता आम्ही पोचलो आहे किल्ल्याच्या दरवाजापाशी आणि पोरांची फुल एक्साइटमेंट. नीरज तुम्हाला किल्ल्याच्या दरवाजाबद्दल माहिती देईल. हा दरवाजा गेला तर पहिला दरवाजा आहे, गिरी दरवाजा. याची जर तुम्ही मांडणी बघितली ना तर गोमुख आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, हत्तीची जी सोंड असते त्या प्रकारे या दरवाजाची मांडणी आहे. ही का केली असेल तर जेव्हा मुघल येत होते तेव्हा वरून तेल टाकत होते, एकदम उकडलं तेल इकडनं, आणि त्यांना चढायला आणि दरवाजावर हमला करायला अवघड होतं. त्यामुळे याची मांडणी गोमुख आहे. भाडे दरवाजातून आत आल्यावर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल आणि डाव्या बाजूला गेल्यावर एक मंदिर आहे. इथे काय तोरणाजाई देवी मंदिर तेव्हा मेन देवीचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांनी ना पहिल्या जेव्हा आले होते किल्ल्यावर तेव्हा या किल्ल्या देवीची हे केली होती पूजा. ओके. तोरणजाई देवीचं मंदिर आहे. आपल्याला इथून असं फिरून असं गोल फिरून परत इकडे यायचंय. किल्ल्यावरील काही सिनेमॅटिक व्हिडिओ. आणि साहिल निघाला यायला आता. ही आहे झंजार माची. तर इथे जायला इथून रस्ता आहे, खूपच बारीक रस्ता. तर पोचलो आणि इथे पोरांचा फोटोशूट चालू आहे. थोडेफार फोटो काढून आम्ही परत निघालो. इथं साहिल शेवटी का व्हायना तो वरती आला आणि पोरांना आश्चर्यच वाटायला लागलं. म्हणून पोरांनी त्याचा आम्ही निघालो आहे खाली जायला. आपण खूप आज एक्सप्लोर केलंय, खूप मजा आली, माकडे भेटली, काही एक्सपिरियन्स भेटले, काही माकडे अशी पण होती. आणि काही असेही होते. चला तर खाली भेटूया आपण.
प्रकारे आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि सगळ्यांना घेऊन पायथ्याशी जायचं रे. पोहोचलो आहे. आमचे बाकीचे मित्र तिकडं गाडीचं पार्किंग करायला तिथे आहेत थांबलेत. तर आम्ही त्यांच्या इथं जातो थोड्याच वेळात. तुम्हाला भेटत त्यांना. तर मित्रांनो आता आपला काय हा संपलेला आहे झालेला आहे. आणि आता आपण घराच्या दिशेने वळत आहोत. आता हा ब्लॉग इथेच संपणार.